नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत झणझणीत असं झुणका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। झणझणीत झुणका बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। हिंग, 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आहे, मीठ, बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली मोहरी, जिरं आणि हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे। ती कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात 1 मोठा चमचा तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं की यात मोहरी घालूयात। मोहरी तडतडली की जिरं, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, हिरवी मिरचीचे उभे काप केलेले ते टाकून घेऊयात। कढीपत्त्याची पानं घालूयात। फोडणीतच हिंग घालून घ्यायचे। बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालाय व्यवस्थित। आता यातच लाल तिखट घालूयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। यातच हळद मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। बेसन पीठ घेतलंय 1 वाटी, ते घालायचे यात। बेसन पीठ परतत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा, जेणेकरून बेसन पीठ जळू नये। इथे तुम्ही बघू शकता सगळे मसाले बेसन पीठला लागलेले आहेत। छान परतून घ्यायचं 1 2 ते 3 मिनिटं। यातच थोडं थोडं गरम पाणी घालून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर मिक्स करून झालेली आहे। लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिटं झाकण देऊन वाफ काढून घेऊयात। 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। मंद आचेवर आपण झुणका वाफवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। झुणका सर्विंग डिश मध्ये सर्व करून घेऊयात। आज आपण झुणका ही रेसिपी बघितली। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।